पण आम्ही आता अर्ध्यात आलो, पोहोचत आलो. मम्मी म्हणते मला चष्म्याशिवाय मूवी नाही दिसत म्हणते. तुला याला बोर झालं अर्धा मूवी. मस्त मस्त पाहण्यासारखा होता. कुठं आहे? खिडकीवर आला ते. जाणं बाहेरून भेटतो ना. हॅलो तो गायब होऊन जाईल. शशांक राहू दे ना. अरे उचलतो ना तर मी. तिथून कसं उचलणार आहे? जाडीवर आहे तो. खिडकी उघडतो ना उचलतो. हा नाही ती बाहेरून जाईल मग उचल. नाही हा तडतडे आहे. इकडून आली होती. तो शूज मध्ये जाईन तुझ्याच. कोणत्या पण किती फास्ट आहे तो, मोठावाला तरी बरोबर आहे. पकड ना आता त्याला शेपटी तिची. तो वेगळा हे आहे, तो सापासारखा आहे तो. एक मिनिट, तुला दिसला का कुठे आहे पण तो? नाही हाय ते हे कुंडीच्या मागे आहे. हे हे हाय त्या. झूम कर झूम. हॅलो हॅलो, बाहेर ये बेटा. हॅलो, थांब ना, तुला काही नाही करत ना, उड्या घाल मारला तडतडे. तो त्या छिद्रातून चालला जाईल नाही तर. खालून जा. तिथे झाड नाही ठेव कुंडी जवळ, म्हणजे तिकडे जाणार नाही तो. पाशीन तुझ्या अंगावर उडी मारण तो. घरात येईल. अंगावर आला तर काही नाही हो, चालते थोडी तो. जा बेटा बाहेर जा. तर कसं असं तसं बाहेर, तू म्हटलं तो बाहेर चालला है ना. काही लॉजिक लावायचं आपलंच. तो घरात येईल ना शशांक. आता पकडू शकतो तुम्ही. पकडते शेपटी आहे त्याची. ते म्हणजे शेपटी आहे का? नाही झाडणी आहे ते. झाडणी आहे ती. कुठे गेला? दरवाजा पाठीमागा येतो. कुठून गेला पण तो? गेला त्या दरवाजा आतून गेला तिकडे. तो अजून कुंडीत जाईल बरं. हा आता आहे शेपटी. ते पकड. पाशीन तो तुझ्या अंगावर उडी मारा. दाखव ना झूम करून. त्याने झाडणी पकडली आहे. ते सोडून नाही राहिला तो, पण झूम करून दाखव कोणता आहे तो. मला काय माहित कोणता आहे. अरे म्हणजे कसं आहे बा, दाखव, झूम कर. 4x 5x कर. दिसून आला का? दिसत आहे. घाबरलाय तो बिचारा. कशाला या मग घरात दुसऱ्याच्या. अरे त्याला काय माहित, त्याचं बिचाराचं एवढा घाबरलाय. तिथे त्याला चांगले झाडं दिसले. एवढे सारे थंड थंड वातावरण आहे बा उन्हाळ्याचं. जंगल वनात येईल. पाळायचं का आपण? पागल आहे काय? सोड त्याला अरे बाहेर. खाते ना तो घरातले किडे किडे. नाही, काही गरज नाही. पाळतात येईल फॉरेनर लोक. हा तू फॉरेन मध्ये जाऊन पाडायचो. अरे क्यूट आहे पण तो, रंग बदलून राहिला थोडा. हा जाय तो शी करन सू करन ते तुझ्या अंगावर काहीच जाणं नाही करतो. कसा चिपकली आहे का तो, साप आहे का तो? जाणं एवढा नाही पाहिजे. जाते का? हा ना. थांब ना रे. नाही मी चहा फेकून देईन ऍक्शन तुझा. नाही सगळ्या गोष्टी. हा जाय. हो. ऍक्शन का नाही? शशांक नाही ना Action का नाही? यार. मी Action ओरडन ना. जा मग. ऍक्शन केली जा. जा ना रे. फेकू का असा? हा जाय. घरात जा तिकडे. जा ना, फेक ना बाहेर जाऊन. चल बेटा. थांब इथं काही. थांब इथं काहीच नाही मग. शेपटी तुटली त्याची बिचारी. बिचाराची शेपटी तुटली. याच्यावर ये. हा जा ना, फेक ना त्याला लवकर. टाइमपास करू नका. मी मारन आता लवकर जा. इकडे हो, मी बाहेर भेटतो तुला. हा ना. मी इकडे हो. नाही तू तिकडे. अरे इकडे हो. कोणतं ते शेपटी आहे का? शेपटीच आहे त्याची. जा फेकते. चालू केलं ब्लॉग. हो हे बघा मित्रांनो, त्याची शेपटी राहिली आहे इथं. किराणसाठी गिफ्ट सोडली आहे त्यांनी. दाखव इकडे. मी बाय बाय करून देतो त्याला. बाय करून दे बेटा. नाही येत वर तो आता. घाबरला तो. जा बेटा. सरडा कमी सरडा आणि किरण जास्त सरडा वाटत. इथं पडला. अबे साले. माझ्या अंगावर पडला म्हटलं तर समजा ना. माझ्या अंगावर उडी मारली त्यानं शहाण्या. सरडा पडला.
जास्त नको हसू. स्वतःच्या अंगावर पडला असं समजलं असतं तुला. उडी मारली त्यांनी माझ्या अंगावर. हो ना, एक तर तो बरोबर त्या जागेवर बरोबर तिथे पडला पायाजवळ. त्याने उडी माहिती कशी मारली, शेपटी कुर्बान करून किरणच्या उडी मारली. ये बेबी. हो ना, तो मेला नाही पाहिजे म्हणून स्वतः घाबरले. काय करा. झालं. जाय चहा घे, तो थंड होऊन जाईल. चहा घे पहिले. सो गुड मॉर्निंग नाही सॉरी गुड आफ्टरनून एव्हरीवन. आणि आज आम्ही चाललो आहे सगळेजण बाहेर फिरायला. नाही जात आहे आम्ही. आमचे अहो आम्हाला पार्टी देणार आहे, कारण अहोचे झालेले आहे 950K. 950K 9,50,000 झालेले आहे फॉलोअर्स. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स त्यांचे 950 झालेले आहे. सो म्हणून ते आम्हाला देत आहे आज पार्टी. आणि पूर्ण टीमला दिलेली आहे आज सुट्टी. नाही आद्या. आणि आमचा व्हिडिओ अजून 24 घंटे वाचा 1 करोड व्ह्यूज झाले. येईल दाखव पहिले बयाडायले. अरे दादा तुम्ही रॉंग मध्ये घुसले आहे आणि ब्लॉक करत आहे रस्ता. आम्हाला ऑलरेडी लेट झालाय मूवी साठी. असे कसे हे दादा. मुळे लेट झालेला आहे. काही नाही, 12:30 रेडी आहे मी आज. 12:30 म्हटलं तर 12:30 बरोबर डॉट कॉल केला तयार होऊन. एकही गोष्ट नाही झाली, म्हणजे अशी राहिली होती. तर मग आज सुट्टी आहे आद्या तुला. आज आम्ही चाललो आहे पिक्चर. कुठे चालले. मूवी पार्टीला. सो आज शशांक सगळ्यांना मूवी अशी तशी मूवी पार्टी नाही आहे. एक तिकीट 500 रुपयाची आहे. धुरंधर 2 बघायला जात आहे आम्ही आज. आणि तिकीट किती काढलंय. एक माणूस याचा आमचा अजून एडिटर प्रज्वल, तो तिकडूनच येतात डायरेक्ट. 6 तिकीट. परीक्षेची काढली असती पण तो आधीच पाहून आला. तो नेहमी पार्ट्या मिस करते आणि मग रडरड करते. परीक्षित दादा फोन आला, अभि म्हणते प्रमोशन आला आहे म्हणते, माझ्या गाडीत पेट्रोलच नाही म्हणते, कसं येईल म्हणते तिकडं. उचला नाही दिला. मग पेट्रोल भरायला जावं ना पेट्रोल पंप. इतने बड़े बड़े क्रिएटर बाता कैसी कर रहे तू. पेट्रोल पंपावर. पण मी त्याला म्हटलं होतं गाडी घेऊन घे म्हणून, इलेक्ट्रिकची घेणार तो होता तो. म्हणून त्यानं लेट नाही करावं, कधी गोष्ट लेट नाही करावं. आज तो फायद्यात असता. त्याच्याकडे सोलरही आहे, घेऊ शकते तो इलेक्ट्रिक बाईक. आणि मला हॉलीलँडचं प्रमोशन आलाय. कशाचं. अरे बढिया बाईक. अच्छा माईक भेटते मग. आला ना बाईक. आलाय. चला मजा पार्टी. आहे. आद्याकडून पार्टी पाहिजे आज संध्याकाळी. कोणता माईक आला. 10 वाला आहे तो. 10 वाला. बस ना मग 10,000 का बोलेन तू ना. रे मज्जे. त्या दिवशी आपला चहाच्या वेळेस विषय चालता आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या गप्पा गोष्टी करा. आम्ही भेटू. धुरंधर 2 बघायला जात आहे. तोपर्यंत ब्रेक घेते माझा. अजून मम्मी काय म्हणते माहिती आहे का. इथून आम्ही आता अर्ध्यात आलो, पोहोचत आलो. मम्मी म्हणते मला चष्म्याशिवाय मूवी नाही दिसत म्हणते. आणि 500 रुपयाची तिकीट काढून आता मम्मीला मूवीच नाही दिसणार आहे. आणला म्हणते ना चष्मा. आणला म्हणते का नंतर. किती वेळ उसनशील रे. 500 रुपये पिक्चर एका वर्षानंतर दाखवते, नंतर सारखं उसनते. महत्वाचं ते नाही आहे. महत्वाचं हे आहे का आम्ही कधी 100-150 रुपयाच्या वरची तिकीट काढत नाही. आज काढली आहे 500 रुपयाची तिकीट. आणि त्याच्यानंतर जेव्हा मूवी बघताना मम्मीला मूवी दिसणारच नाही तर मग काय म्हणणार आहे. आणला म्हणते ना चष्मा. हो मी सांगत आहे की ते म्हणून राहिले ना उसनते. म्हणजे कमी पैशात. कमी पैशात पाहत असतो. आमची बिलकुल इच्छा नसते पिक्चरला एवढे पैसे द्यायची. मंगळवारचा आम्ही show फर्स्ट होता. डे फर्स्ट शो कधीच पाहायला जात नाही. आणि आम्ही शाहरुख खानचे पिक्चर पाहायला जातो तर ते आम्हाला फ्री तिकीट्स येतात शाहरुख खान कडून. अर्धा मूवी मस्त वाटला. अर्धा बाकी आहे. तुला याला बोर झालं अर्धा मूवी. हा मला बोर होता म्हणे. पण एक गोष्ट प्रज्वल बोलला. प्रज्वल इकडे तो म्हणे मूवी बोलता. म्हटलं भाई मूवी तू नुसतं पाहायचा म्हणून नको बघू. ते काही जोक्स थोडी नाही एंटरटेनमेंटचा. हा एक शब्द बोलला. अभि त्याच्यात लाईट्स पाय म्हणे, एडिट्स पाय म्हणे, कुठं गाणं टाकला ते पाय म्हणे. तर हे एडिटरचं ऑब्झर्वेशन आहे. हे आता आद्याला शिकणं गरजेचं आहे. लागला का पिक्चर. हो लागलं नाही चालू आहे. तर मूवी बघताना तुम्ही जर क्रिएटर आहात तर तो एक काव्यानं रणवीर सिंग जेव्हा नंगा येते तेव्हा व्हिडिओ काढला काव्यानं. तर त्या सीन मध्ये मी एक गोष्ट चेक केली की कधी जण डायरेक्ट जेव्हा बॉडी दाखवायची असते ते एकदम व्हाईट लाईट नसते, सगळं नाही दिसत. आणि येल्लो लाईट पण पूर्ण नसते. तो फक्त एक साईड असते जेणेकरून असं ऍप्स जे काय ते मेकअप केलेलं ऍप्सचं
त्याचा शॅडो आला पाहिजे, म्हणजे बॉडी अजून चांगली दिसली पाहिजे, केस हायलाइट झाले पाहिजे, बियर्ड हायलाइट झाली पाहिजे. तो सीन एक नंबर शूट केलेला आहे. म्हणजे ठीक आहे, रणवीर सिंगची बॉडी आहे, म्युझिक आहे, सगळं काही आहे, पण जे लोकांनी तो शूट केलेला आहे, डायरेक्शन दिलेलं आहे, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स परफेक्ट. चलो, तुम्हाला समजला पिक्चर? समजायला काय तुम्ही पहिला पार्ट नव्हता पाहिला का? मम्मीनं पहिला पार्ट पाहिलाच नाही आहे, पण तरी डायरेक्ट समजते आणि समजत एकूण आहे. एक कलाकार सगळ्यांना ओळखते. हा, तुम्ही आणि कसं ओळखत? राकेश बेदी आहे तिच्यात, त्यात आर महाजन आहे आणि त्याचं नाव विसरली एकाचं. तर तिथे काव्याला बाजूला बसलेला आहे, पूर्ण मागचा पिक्चर विचारून राहिली काव्याला. मी नाही ओळखत. मी मूवी जबरदस्त आहे. मेन म्हणजे ऍक्शन, डायरेक्शन सगळं बढिया आहे एकदम. कारण की इमोशन्स समजले पाहिजे मूवी बघताना, तर ते समजले. आता ते अजेंडा नाही समजला मला, तरी मूवी चांगला होता. बाकी काही नाही बोलला त्याच्यावर. तुला कसं वाटला रे? मस्त होता. काय असेल, तुझा इंटरव्ह्यू पर्यंत बोर झाला होता का? इंटरव्हल नंतर चांगला होता. तुला कसं वाटला? मस्त मस्त, पाहण्यासारखा होता. पाण्यासारखा होता. पाहण्यासारखा म्हटलं तिने. पण फक्त दाऊद इब्राहिमची एंट्री चांगली उची पाहिजे होती, अलियास वॉटर. तो फॅन नाही, पण तो आहे ना अंडरवर्ल्ड लेवल, तर त्याची एंट्री पाहिजे होती, चांगली पाहिजे होती. कारण की तो मेन विलन तर तोच होता ना, तोच आहे ना मेन विलन. पण अशा कॅरेक्टरला ग्लोरीफाय काऊन करन ते? जेव्हा डॉन काय ग्लोरीफाय करणार आहे? अरे थांब ना, आपल्याला B1 ला जायचंय. B1 तुम्हाला कसं वाटलं? मला मस्त वाटलं. मला म्युझिकच मस्त वाटलं पूर्ण पिक्चर मध्ये. जुने गाणे ऐकायला भेटले मेन म्हणजे त्याच्यात. रणवीर सिंगचं काम मस्त वाटलं. खरंच रणवीर सिंग पुस्तक होतं. ऍक्टिंग मध्ये रणवीर सिंगला नाव ठेवतात की हा असा ओव्हर करते, एनर्जेटिक, असा कसा करते, तसा करते. पण जेव्हा मूवीत ऍक्टिंग करायचा टाइम येते, तेव्हा कोणीच चॅलेंज नाही देऊ शकत. संजय दत्त मेला ना त्याच्यात, हा, तर त्याची डेट एकदम मामूली दाखवली त्याच्यात, एकदम हा. अशी खतरनाक पाहिजे होती. खतरनाक पाहिजे होती, उची पाहिजे होती म्हणजे तू पहिले. सगळ्यांनी मूवी बघितला आणि मूवी बघितल्यानंतर आम्ही आलो इथे चहा प्यायला. संध्याकाळची वेळ झाली, सगळ्यांना चहा पाहिजे. मी चहा नाही पित. मी काय पिता? शुगर खाते, मी शुगर पण नाही खात. आजच घेतलं मी. शुगरच आहे याच्यात. हा माहिती आहे मला, पण मला गरज होती आज म्हणून घेतलं. लगेच बोलते, एक चान्स नाही सोडत. काय लाजतं? सासूबाईची कमी पूर्ण करत. जाणार रे, आजोबा आहे तू.